वसंतजी लोहार साहेब म्हणजे सोहम लोहार यांचे पिताश्री वसंतजी लोहार साहेब विनंती करेल आपण या आपल्या शुभहस्ते खऱ्या अर्थानं सोहम दादाच बोलतो की मला वडिलांच्या शुभहस्ते टी शर्ट हवी आहे मॅन ऑफ द मॅच हवी आहे सो या आणखीन आनंदाची आणि आपुलकीची गोष्ट काय असेल दुसरी मुलगा बोलतो मला वडिलांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅच स्वीकारायचे मॅचला सुरुवात करून द्या मित्रांनो मॅचेस चांगल्या चालू आहेत चांगल्या स्पीड मध्ये चालू आहेत विक्रम नाना गोलंदाजीसाठी सध्या आलाय या तुमच्या मुलाला मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात राहुल भाई कडून देखील 100 रुपये होते शेतकऱ्याला ते देखील दिलेत त्यांच्या वडिलांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते आज दुर्गा देखील आहे त्याची लेख जिजाऊची लेख देखील आहे थँक्यू सो मच केपीएल मध्ये भरपूर काही बघायला भेटतं केपीएल मध्ये भावना जुळल्या गेल्यात केपीएल मध्ये मुलाचा खेळ बघण्यासाठी वडील देखील स्पर्धेला उपस्थित असतात आणि बऱ्याच खेळाडूंचे पिताश्री केपीएलच्या माध्यमातून उपस्थित असतात पहिला चेंडू वरती फटका तर मोठा आहे स्वागत केलंय स्वैग से करेंगे स्वागत आइए जनाब वेलकम है स्वागत है दहाड़ फोडली है शंकर नाथ करणारा षटकार थँक्यू यावेळी मात्र दुसऱ्या चेंडूवरती आहे खेळाडू ओहो काय घडलं टीट फॉर टॅट जसे असतासे उत्तर तू शेर मी सव्वा शेर अप्रतिम मॅच बघायला भेटली आहे आग लागली या मॅच मध्ये आग लावली आहे या मॅच मध्ये एक तेरी एक मेरी विकेटचं पतन विठ्ठल भाऊ कदम साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला जिजा टायगरच्या खेळाडूंना आहे 501 आणि सागरच्या प्रत्येक षटकाराला रुपेश कदम यांच्याकडून 101 रुपेश कदम साहेब आबाजी काय मॅच बघितली यार पहिल्या 2 चेंडूवरती आग इधर भी लगे आग उधर भी लगे आग दोनों तरफ बराबर की येस टायमिंग लावलाय आता आम्ही येस दक्ष स्पोर्ट्स टायमिंग लावला गेला मित्रांनो सॉरी जाऊया मॅचच्या दिशेनं 2:40 ला झाली मॅच चालू ओहो ओहो चांगला चेंडू हाताला गेलाय अप्रतिम डिलिव्हरी यावी मात्र नानाच्या माध्यमातून व्यासपीठावरती बाईकची चावी जमा केली आहे त्याच्यामध्ये बंदूकची चावी आहे सगळे खतरनाक आहे तिथे बंदूकची चावी आहे ती कोणाची असेल तर आपण ओळख पटवायची आणि घेऊन जायची पहिला षटकाराला स्वागत केलं तदनंतर विकेट तदनंतर डॉट बॉल मॅच मस्त बनते पुढे घेण्याचा प्रयत्न बाटीची टॉपेज आहे खेळाडू विकेट कीपर कॅच ड्रॉप झाले संधी दुसरी चालून आली चेंडू फेकला तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय सागर सुपुगडीला जावं लागेल खाली चर्चा करावी लागेल मॅच जे सूत्र आहे मॅच जी सुरुवात आहे ती थोडीशी आपण पाहिली तर बॅटिंग करणारी टीम आता मात्र शोधते पूर्ण तो पिकअप हवाय त्यांना पुन्हा स्टार्ट हवाय त्यांना तो स्टार्ट मस्त दिला होता विशालनं जो षटकार लगावला तो डायरेक्ट बेधडक रस्त्यावरती गेला होता सडकवरती मात्र आता पुन्हा सुरुवात शोधतोय टीम 4 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 6 कड्यावरती बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र काय घडलंय स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा दाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये व्हाईट बॉल यावेळी मात्र अगदी दिला जातोय अंपायर कडून आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी
एक धावा मात्र जरूर ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. थोडीशी शहानिशा केली अंपायरने. कट आहे का? तुषार भाव आलेत फौजीसाठी. षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइस. पुढे आलेत बिगिट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट आहे. खेळाडू कव्हरला मागे जातोय. कॅच आणखीन एक पकडली आहे. वॉट अ कॅच, वॉट अ मॅच. काय कॅचेस पकडल्या जातात. पैसा लावला की कॅच पकडले, पैसा लावला की विकेट माघारी चालला आणि तदनंतर बॅटर गॉन बॅक टू द डकआउट. चले जावचा इशारा. ठोको तुषार. वन टू गो. काय कमबॅक केला यार. पहिला चेंडूवरती षटकार, मग विकेट, मग डॉट, मग विकेट. एखाद्या वेगवान गोलंदाजाला षटकार आला, तदनंतर तो कशा पद्धतीने बॅटिंग लाईन उद्ध्वस्त करतो त्याचं एक चांगलं उदाहरण मात्र फलंदाजीसाठी सध्या टीमचा ढाण्या वाघ सूरज आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा ऍड होते पुन्हा टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या एक्स्ट्रा धाबेने मात्र पुढे जाते. 8 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. आबाजी सुपुगडे सर सध्या गुरु आमच्या सोबत जोडले गेलेत स्कोरच्या माध्यमातून, गुणलेखकच्या माध्यमातून. हो ग्लान्स केला मनगटाच्या साह्याने. फ्लिक केला चेंडूला. फ्लिक ऑफ द रिस्क आणि अगदी एक धाव कंप्लीट केली टीमची. टोटल आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 9 धावसंख्या स्कोर कार्डवरती. या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आग लागली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून आग लावण्याचा प्रयत्न करतील का बॅटिंग करणारी टीम? कुठेही जाऊ नका, मॅचमध्ये थांबा. पैसा वसूल मॅच होणार आहे. तुषारकडे जाऊयात, ऐकूयात. कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून पुकारलं जाते. यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका अगदी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव फक्त कंप्लीट केली जाते. शंकर आले सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी. मागील मॅच मध्ये काय खेळ राहिला होता शंकरचा. ओहो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हलक्या हातानं फक्त पुश केला या चेंडूला. गली रिझन मध्ये चेंडू खेळला जातोय. एक धाव मात्र फक्त कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या अगदी 12 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. मिस्टर शंकर आपण पाहिलं तर तब्बल 3 चेंडूचा खेळ सध्या मात्र जरूर झालेला आहे. ओहो 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 ओहो, व्हॉट हॅपन, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाबा ऍड झाली टीमच्या टोटल मध्ये. दोन्ही अंपायर्स पाहत आहे. दादा देव दुसऱ्या साईडला अनिकेत, उमेश सर, त्यांची देखील चर्चा होईल कारण की त्यांच्या बाबतीत देखील चर्चा करूयात.
ओहो थोडासा बाहेर चांगला चेंडू हाताळला गेला. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय कदाचित. येस अंपायर बॅटर रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी चेक केला जातोय. आम्ही चेक करू. आमच्यासाठी अवघड असेल तर तुम्ही या. इट्स अ लीगल बॉल आणि चांगला चेंडू हाताळला गेला. सध्या मात्र गोलंदाजी करणारी टीम आपण पाहिली तर धावा फक्त खर्च झाले 13. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 झालेला आहे, म्हणजे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला स्पीडअप घ्या गोलंदाजी करणारी टीम. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. माफ करा तुमच्या मागे हात धुवून आम्ही लागतोय, कारण की आम्हाला देखील प्रेशर आहे कमिटीचं, तर वेळ बराचसा आम्हाला वाचवायचा आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. लॉंग ऑन रिझनला चेंडू हवेमध्ये. ओहो कॅच पकडायला गेला ऋषी. चेंडू पायावरती आदळतोय. क्रिकेटमध्ये रोनाल्डो ऋषी तो असा खेळाडू आहे, म्हणजे ऋषी म्हणजे लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या बट्टीमध्ये राख नाही हिरा बनलेला खेळाडू आहे ऋषी. अप्रतिम आहे. फिल्डिंग एफर्ट्स, बॅटिंगसाठी दक्षसाठी चांगला खेळ केलाय. सागर सध्या बॅटिंग करतोय. सागरच्या षटकारासाठी जरूर कॅश प्राइज लगवलं होतं. आपण पाहिलं तर रुपेश कदम साहेब यांनी 101 रुपयाचं एक धाव त्यांना कंप्लीट केले. षटकार या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये कमी आले. ताबाजी आज षटकारांचा खूप कमी कॅल्क्युलेशन झालं. खूप कमी षटकार मोजले. सध्या आपण पाहिलं तर अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 16 या आकड्यावरती. 16 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर 16 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. येस तुषार वेलकम. अतुल, चला अतुल सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झाला. यानंतरची मॅचचा देखील कॉल केला. 16 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 16 16 धावसंख्या. चला स्पीडअप घ्या. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू सागरसाठी. यावेळी मात्र धावसंख्या 17 या आकड्यावरती सध्या मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 17 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो लीडिंग एज स्लिपला खेळाडू आहे. पकडली आहे. अप्रतिम कॅच. या टीमचा महत्वाचा बॅटर सागर सुफुगडे बॅक टू द डकआउट. वॉट अ कॅच. स्लिपला पकडले. सेकंड स्लिप कॅच. वेलकम डीजे. संख्या गुरुकृपा 11 आणि रुद्र 11 टॉस साठी या. यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला खेळायचं आहे. अगदी एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. सध्या नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. आपण पाहिलं तर वैभव, सूरज आणि वैभव. सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला, वैभव स्ट्राईकला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये.
येस अंपायर, जर बॅटिंग करणारा जर अंपायरची मागणी करत असेल थ्रोसाठी तर एक अंपायर उभा ठेवावा प्लीज. मी उमेश भाऊ असतील तर विनंती करेल, आता तुमची कामगिरी आणि तुमची जबाबदारी वाढली आणि अंपायर्सला विनंती असेल आमच्यापर्यंत ही माहिती पोचवा प्लीज. जर एखादा फलंदाज जर एखाद्या गोलंदाजावरती आक्षेप घेतोय तर आमच्यापर्यंत कळवा, म्हणजे तसरा अंपायर उभा ठेवायला. येस थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जातोय. बॅकफुटला यावे मात्र फटका हवेमध्ये आहे. खेळाडू लॉंगॉनचा खाली जातोय, कॅच होती ड्रॉप. ही कॅच महत्वाची होती, पण सूरज हे तर धावा आहेत, पण सूरज नॉन स्ट्रायकिंगला मात्र स्ट्रायकिंगला वैभव आहे. धावा 2 धावून घेतल्यात त्याने, एक्स्ट्रा धावा भरपूर आलेत. टीमची टोटल 21 जाते 21. आबाजी तिसरी ओव्हर चालू आहे. या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत 3 वाईड आलेत, 2 धावा धावून घेतले. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 3, धावसंख्या 21 आहे. आणि सूरज आणि वैभव आहे, म्हणजे ही जोडी तर राहते मैदानामध्ये सूरज आणि वैभव, तर मॅचमध्ये चांगली धावसंख्या 30-35 पार येऊ शकते. सूरजला यासाठी जबाबदारीनं मॅचमध्ये थांबावं लागेल, ते देखील स्ट्राईकला. पुढून खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचे टॉप एज खेळाडू आहे, विकेट किपर वेगानं जातोय, कॅच पकडले, काळजी घ्यायची आहे. ही कॅच बनली गेली आहे, आणखीन एक विकेट जाते. वैभव बॅक टू द डकआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला, रविराज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव पुन्हा ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या 22, 22 धावा सध्या स्कोर कार्डमध्ये सजली गेली आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये वाईड ची संख्या जास्त आहे, 4 वाईड या ओव्हरमध्ये आतापर्यंत झालेत. त्यामध्ये आणखीन एक ऍड करा, आणखीन एक ऍड करा, 5 वाईड आलेत, 5 एक्स्ट्रा धावा आलेत. ही डोकेदुखी वाढली आहे. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 23. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी समाधानकारक धावसंख्या खऱ्या अर्थाने बघायला गेलं, कारण की चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 2 3 4 चेंडूचा खेळ झालाय, फक्त 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 3चा बॅट स्विंग केली, चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बाकीचं काम तो पूर्ण करत असताना सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वात मोठं नुकसान चालू आहे सध्या जिजा या टीमचं. सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असणं. पुढे खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडू आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट एकदा मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती 24, 24 धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या सजली गेली आहे. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन्स गुरुकृपा 11 आणि रुद्र 11 दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी प्लीज इनिंग ब्रेक मध्ये. साहिल आलाय सध्या बॅटिंगसाठी, गोलंदाजीसाठी सध्या साहिल मैदानामध्ये दाखल झाला. बॅटिंगसाठी सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला रविराज, सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला. सूरज चेंडू खेळलाय फक्त 2-3 चेंडू खेळलाय सूरज फक्त, आणि 3 धावा त्याच्यामध्ये आल्यात. तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. धावसंख्या आहे 24. जास्तच बाहेर चेंडू अगदी विकेट किपरच्या पायावरती जरूर आदळतोय. वाईट
यावेळी एकच धाव यावेळी मात्र टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होते. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा, लाईन शोधण्याचा प्रयत्न राहिला साहिलचा. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, कव्हरला आहे खेळाडू, त्याच्या अगदी डोक्यावरून एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फसला जाऊ शकतो सूरज, फसलाय. थांबणं महत्वाचं होतं, तो स्ट्राईकला थांबत नाहीये, जबाबदारी घेतली नाहीये, चाललाय माघारी. बॅक टू डकआउट. चुकीचं गाणं लागलं चुकीच्या टाइमला. दोघे जेवण आलेत, आम्ही 5 जण बाकी आहे. अनिकेत लेग अंपायरला म्हणून आम्ही फसलोय सगळे. त्या अनिकेत जर लेग अंपायर नसता तरी बी आमचं काम झालं असतं आणि पाहुणं जेवण आले असते. पोट भरतं क्रिकेटनं, पोट भरतं इथल्या आपुलकीनं. एखादा येतो आपुलकीनं आवाज देतो, त्याच्यामध्ये समाधान असतं आणि हे समाधान KPL मध्ये भेटतं. बऱ्याच अशा स्पर्धा आहेत जिथे अक्षय मात्रे असेल किंवा आम्ही असेल, आम्ही या समाधान, प्रेक्षकांचं भरपूर प्रेम तिथे आम्हाला भेटत असतं. त्यातली एक स्पर्धा. हो, सोडून दिल्या. अशाबूत नजरेने पाहतात. अंपायर कॉल अगदी फेअर डिलिव्हरी येते. 1 बाउन्स दंडित केलं जाते लेग अंपायर कडून. आणि यावी तब्बल चेंडू आपण पाहिलं तर पहिला चेंडू हाताळला गेला, 2 चेंडू हाताळले गेलेत. हो, यावेळी फसला जातोय. पुन्हा एकदा लेग वर चेंडू सोडण्याचा प्रयत्न, पुन्हा रनआउटची संधी चालून आली होती. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. बॅट स्विंग केली जाते. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या अगदी एक पाऊल पुढे जाते, जी आपण पाहिली तर 27 आकड्यावरती चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झालेला आहे. 4 म्हणजे 2 टू गो. 2 चेंडू अजून बाकी आहेत. पहिल्या इनिंगचा आपण विचार करतोय आणि इनिंग संपण्यासाठी 2 चेंडू आता बाकी आहेत. 27 धावा. हो, बॅट स्विंग केली. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल अगदी 1 बाउन्स दिला होता. तदनंतर हा चेंडू व्हाईट साठी जातो. येस येस येस, थर्ड अंपायर घेतला जातोय. उमेश भाऊंची ही धावपळ आजच नाही, गेले कित्येक वर्ष ते धावपळमध्येच क्रिकेटची सेवा करतात. त्यांना बरेचसे नियम माहिती आहे. 1 बाउन्स होता. येस येस येस, चेक करतोय. इट्स अ व्हाईट बॉल. थँक्यू सो मच. येस, इट्स अ व्हाईट बॉल. थँक्यू सो मच. आणि टीमची टोटल आपण पाहिली तर एकने पुढे जाते, जी 28 या धावसंख्येवरती 28. गुरुकृपा रुद्राचे कॅप्टन आलेले आहेत. गुरुकृपाचे या पुन्हा व्हाईट बॉल. आज घडतंय काय? एक्स्ट्रा धावा, कारण की मिस्टर अतुल यांचे तब्बल 5 वाईट आल्या आणि तदनंतर साहिलनं देखील त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवलं आणि 3 वाईट त्यानं देखील टाकलेत. आज घडतंय का? आज एक्स्ट्रा धावा टोटल खर्च झालेत आत्तापर्यंत. 11 धावा एक्स्ट्रा आलेत आत्तापर्यंत या मॅचमध्ये. धावसंख्या झाली 28, जे विचार 29. बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला जातोय. यावी बॅटर स्विंग केले, फलंदाज निघालाय की नाही? बॅटर निघालाय यावी माघारी. बॅटर चाललेत माघारी. बाबू नाना बॅक टू द डकआउट. आणि तब्बल एकच चेंडू बाकी असेल. चला या, स्पीडअप घ्या प्लीज. एकच चेंडू फक्त बाकी आहे, पटकन या. मैदानात दाखल झाला.
जीवन सध्या अगदी मैदानामध्ये दाखल होतोय. यानंतर टॉस करू आम्ही. गुरुकृपा या टॉस साठी आलेले आहेत. करूयात आपण टॉस. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म फोल डीप स्क्वेअर एक रिझन मध्ये स्टॉप झालाय चेंडू. एकदा तो कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र चेंडू हाताळला जातोय. अगदी 2 धावा मात्र कंप्लीट केले जातात. थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि 32 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 32 रन्स टू विन. जिंती संघाचे स्टार क्रिकेटर संतोष डिसले, त्याचबरोबर प्रदीप नलावडे पप्पू यांचं देखील कुठरे प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. आज पाटण टेनिस क्रिकेटमध्ये संतोष डिसले त्याचबरोबर प्रदीप नलावडे पप्पू या दोन खेळाडूंनी देखील बरीचशी चर्चा सातत्याने राहिली आणि त्या खेळाडूंचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर चला मॅच चालू करा. विनंती असेल दोन्ही टीमला. आज आपण पाहतोय कुठरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आणि आजचा दिवस या ठिकाणी तिसरा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील 4 मॅचेस अजून देखील शिल्लक आहेत. गुरुकृपा 11 विरुद्ध रुद्र 11, नीत फायटर विरुद्ध ओमकार स्मृती, प्रदीप नलावडे पॅडी त्याचबरोबर संतोष डिसले यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. सध्याच्या घडीला नवलाई स्पोर्ट जिंती या नावाचा संघ सातत्याने पाटण टेनिस क्रिकेटमध्ये खेळत आला आणि या टीमचा मात्र बोलबाला राहिला आहे. अगदी पाटण टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर प्राईजमध्ये रँकिंग नंबर 1ला नवलाई स्पोर्ट जिंती हा संघ या वर्षीच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर अजून देखील 4 मॅचेस शिल्लक आहेत. विनंती असेल वेळ जास्त घेऊ नका. विद्यमान सामना जिजा टायगर विरुद्ध दक्ष स्पोर्ट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गुरुकृपा 11 या टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊयात मॅचमध्ये जिथे टार्गेट दिलं गेलं. बॅट्समन बॅटिंग टीम दक्ष स्पोर्ट आपल्याला विनंती असेल विक्रम सुतार नाना जास्त वेळ घेऊ नका, कारण की अजून 4 मॅचेस आहेत आजच्या दिवसातील आणि आपण घाई करा.
तर 24 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दोन्ही बॅटर आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश आणि संदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम दक्ष स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश तर नॉन स्ट्राईकला संदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये करायच्या आहेत 32 धावा आणि 32 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते टीम दक्ष स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीवरती टीम जिजा टायगर या टीमच्या माध्यमातून जीवन आलाय. सातत्याने जर पाहिले तर जीवन या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. उमेश शिंदे सर पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दीपक पाटील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मॅचला सुरुवात करा, वेळ जास्त घेऊ नका. टायमर या ठिकाणी सेट केला जातोय. पहिला बॉलला पडल्यानंतर 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कव्हर करायची आहे. यावेळेस फटका फसला जातोय. पहिल्याच बॉलवरती मात्र फलंदाज ऋषिकेशची विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती मात्र गडी गारद झालाय. काय गोलंदाजी लाजवाब या डीजे. पांडुरंग पगदी पांडुरंग दाखल झालाय. यावेळेस हलक्यात फक्त दिशा दिली. एक धाव तिथे आली. धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 32. इथे पहिल्या बॉलवरती एक विकेट आल्या. दुसऱ्या बॉलवरती मात्र एक धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. आज ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जाते. गेले 3 दिवस ओमसाई MTCला देखील खूप स्ट्रगल करावा लागला, कारण की खराब हवामानामध्ये आपला सेटअप या ठिकाणी ज्या पद्धतीनं लावला आहे त्यानंतर खूप चांगला लाईव्ह कव्हरेज 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ओमसाई MTC आणि उमेश शिंदे सरांचं पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कोलर टप्प्याची गोलंदाजी अगदी विकेट किपरच्या हातामधून बॉल स्किड झाला आणि त्यानंतर मात्र फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक बाईच्या स्वरूपात मात्र ही एक सिंगल आले. आबाजी सुपुगडे सध्याच्या घडीला आमच्या समवेत गुणलेखनाची जबाबदारी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट फायटर या टीमकडून यंदाच्या सीझनमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आणि चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केलाय, खूप चांगला स्ट्रोक, बॉल निघून चाललाय. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. बॉल सी मारेशा पार, मिती धावा 4 चौकार. वरती लागल्या गेल्या 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 6 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 6. ऋषिकेश बाद झाला, परंतु त्यानंतर मात्र डाव मात्र सावरलाय. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली, 7 रन. लेग बायच्या स्वरूपात मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. आज आपण पाहतो एकूण 10 संघ मालक आणि जवळपास 120च्या वरती संपूर्णपणे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास 150 ते 200 खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. यावेळेस अगदी पॅडलाईनची गोलंदाजी कुठेतरी लेग बी फोर जर हा नियम असता तर गोलंदाजाकडून मात्र अपील केली गेली असते. शेवटचा बॉल या ठिकाणी
रिलीज केला गेला आणि धावसंख्या मात्र पोचली ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील येणाऱ्या 18 बॉलमध्ये 24 धावांची गरज. 18 बॉल 24 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम दक्ष स्पोर्ट या टीमला यानंतरची मॅच गुरुकृपा 11 विरुद्ध रुद्र 11. त्यानंतर नीत फायटर विरुद्ध ओमकार स्मृती, जय बजरंगबली 11 विरुद्ध आरवी 11 आणि शेवटची मॅच जिजा टायगर विरुद्ध रुद्र 11. तर गोलंदाजीवरती गोलंदाज बाबू नाना दाखल झालेत. गुरुकृपा 11 विरुद्ध रुद्र 11 अशी मॅच यानंतरची आपल्याला पाहायला मिळेल. जिजा टायगर विरुद्ध दक्ष स्पोर्ट विद्यमान सामना. 8 धावा धावफलकावरती. वेळ जास्त घेऊ नका टीम जिजा टायगर संघ. यावेळेस पहिलाच बॉल इथे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. आता मात्र गोलंदाज बाबू नाना याने पहिल्या बॉलवरती मात्र 1 धाव खर्च केले. यावेळेस फार चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गॅपमधून बॉलला ढकललंय. 1 धाव तिथे आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. पण क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचाच फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमनं दक्ष स्पोर्ट या टीमने उचललाय आणि 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावीनंतर मात्र टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते फलंदाज संदीपच्या माध्यमातून आणि पांडुरंग या 2 फलंदाजाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली जाते. संदीपच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. धावसंख्या 11 या आकड्यावरती. एकाच गावातील 2 खेळाडू मात्र एकमेकांच्या आमने सामने इथे पाहायला मिळतात. एका बाजूला संदीप तर दुसऱ्या बाजूला बाबू नाना. इथे 1 सिंगल मात्र घेतली जाते. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. पहा बॅकअप तिथे नाही आहे, त्यामुळे 2 धावा मात्र अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पण कुठेतरी स्वतः संघ मालक आणि या टीमचे एक प्रमुख खेळाडू सागरजी सुपुगडे गोलंदाज बाबू नाना यांना मात्र मार्गदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला जातोय आणि चांगली गोलंदाजी पण अगदी सल्ला दिल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला की अतिशय दर्जेदार गोलंदाजी अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी आली आणि ती मात्र जिजा टायगर या टीमसाठी मात्र जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज मात्र वाढवावं लागेल. आता मात्र रडारमध्ये मिड विकेट रिजनमध्ये फटका केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आली. 1 धावी ती मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 14 या आकड्यावरती. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. माफ करा 4 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 2 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. यावेळेस आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 6 रन खर्च केल्या 5 बॉलमध्ये बाबू नाना यांनी. अगदी क्रिकेटपासून बराच काळ वंचित राहतात, परंतु सध्याच्या घडीला कोटरी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून या गोलंदाजाने आपली छाप सोडली. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केला. ही कॅच मात्र इम्पॉर्टंट आहे, परंतु चुकी होताना कुठेतरी सागर सुपुगडे यांनी मात्र या कॅच वरती जाणं गरजेचं होतं आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र तिथे लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्या अगोदर मात्र बॉल जमिनीला दान झालाय. तोपर्यंत मात्र घेतल्या गेल्या 2 धावा. इथे धावसंख्या 16 या आकड्यावरती. 8.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. कुटरी प्रीमियर लीग 2024 हे दमदार आयोजन आपण पाहतोय. आजचा 3रा दिवस आणि सकाळपासून अगदी प्रत्येक मॅच ही 4-4 षटकाची, कारण की सकाळी थोडंसं जर पाहिलं तर खराब हवामानाचं सावट या स्पर्धेवरती होतं आणि त्यानंतर आयोजक कमिटीने विचार विनिमय केला आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक मॅचेस या प्रत्येकी 4-4 षटकाच्या खेळवायचा हा निश्चय मात्र केला आणि हा नियम बनवला आणि या नियमाचं संपूर्ण टीम मात्र चांगल्या पद्धतीने पालन करत असताना आतापर्यंत 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. 2 षटकानंतर 16 धावा. आता गोलंदाजीमधील फिरकीचा जादूगार ज्या गोलंदाजानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये जर पाहिलं तर सातत्याने वेगवान गोलंदाजाचा बोलबाला जरूर राहील आहे, परंतु फिरकी जादूगार देखील
चांगली गोलंदाजी करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण सागर सुपुगडे यांनी दाखवलंय. यावेळेस पहा हलक्या त्याने फक्त एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. दुसरी धाव परंतु चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आले. धावसंख्या 17 या आकड्यावरती. ज्या वेळेस तुम्हाला कॉल देईल त्याच वेळेस वाजवा. इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. आता मात्र स्वतः संघ मालक प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा इथे खेळ संपलाय. यावेळेस पहा फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक मात्र दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी एक धाव इथे खर्च केल्या. धावसंख्या 18 या आकड्यावरती. या बॉलवरती कुठेतरी कॅच होणं आणि विकेट जाणं गरजेचं होतं असं वाटलं होतं सागर सुपुगडे यांना, परंतु बॉल पासून क्षेत्ररक्षक मात्र भरपूर दूरवर होते. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूचं पर्सेंटेज जर वाढवत राहील संघ जिचा टायगर तर मात्र विजयापर्यंत पोहोचू शकतो. 18 धावा. यावेळेस पहा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. पकडली जाते कॅच आणि फलंदाज मात्र बाद होताना. यावेळेस पहा आता मात्र अगदी शिखर धवन स्टाईल इथे सेलिब्रेशन केलं जात आहे सागर सुपुगडे यांच्याकडून. कारण की ज्या वेळेस सागर सुपुगडे बाद झाले त्यावेळेस मात्र टीम दक्ष स्पोर्टचं सेलिब्रेशन जोरात होतं. आता सागर सुपुगडे यांनी विकेट घेतले आणि संतोष पवार यांच्याकडून या कॅच साठी मात्र 100 रुपयाचे कॅच प्राइज. पाच बॉलचा इथे काही संपला. धावफलकावरती 18 धावा. चांगली गोलंदाजी सागर सुपुगडे यांनी फक्त 2 धावा इथे आतापर्यंत खर्च केल्या. आता 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची अजून देखील गरज. यावेळेस पहा साहिलच्या बॅटमधून देखील मिस टायमिंग स्ट्रोक. इथे काय घडलं जाते कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळते. साहिलची कॅच सोडली आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. ही कॅच मात्र खूप इम्पॉर्टंट होती परंतु थोडासा नैसर्गिक अडथळा इथे पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. 24 बॉल मध्ये 32 हे समीकरण वाटलं होतं कुठेतरी अगदी सहजरित्या दक्ष स्पोर्ट हा संघ हा सामना जिंकेल, परंतु शर्तीचे प्रयत्न आणि शर्तीचा संघर्ष मात्र इथे केलाय जिजा टायगर या टीमनं. आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज 12 धावांची. न हारता न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर कधी कधी नशीब देखील हारतं, परंतु प्रयत्न करणं इथे गरजेचं आहे. दोन्ही टीमला मात्र विजयासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहा विजय हा कोणत्याही देवाला नवस कोणत्याही देवाचा उपवास करून मिळत नाही, तर त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घाम घालावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. इथे मात्र संघर्ष दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. शेवटचं षटक खूप इम्पॉर्टंट. हा देखील गोलंदाज अनुभवी आपल्याला पाहायला मिळते. सूरज गोलंदाजीवरती 6 बॉल 12 ची गरज. यावेळेस पहा अगदी रडार मध्ये दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ माय गॉड काय कॅच, काय टीम साठी एफर्ट. पाय ते कुणीतरी जा कारण की डोक्याला मार लागलाय. जास्त गर्दी करू नका, विनंती असेल जास्त गर्दी करू नका. हो जास्त गर्दी करू नका. आजूबाजूला थोडीशी हवा येऊ द्या. जास्त गर्दी करू नका, विनंती असेल प्लीज.
थोडी हवा सोडू द्या मित्रांनो, बाकीच्या खेळाडूंनी बाजूला व्हा, कारण की आणि त्या खेळाडूला थोडीशी विश्रांती करू द्या. फलंदाज इथे बाद झाला. आता 5 बॉल मध्ये 12 धाबांची गरज. त्या खेळाडूला बाहेर घ्या आणि मॅच चालू करा. एमएच सागर सुपुगडे जिजा टायगर टीम पगदी काय नाव आबा देसाई ओके आहात का आबा देसाई? बाकीचे खेळाडू क्षेत्ररक्षण लावून घ्या. आबा देसाई ओके आहात का आपण? चला टीम साठी मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. पहा डोक्याला इथे मार लागलाय, परंतु संघाला आता चांगल्या क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि आबा देसाई यांचं क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल तर या खेळाडूसाठी मात्र एकदा जोरदार टाळू द्यात. काय टीम एफर्ट आणि काय क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डिंग एफर्ट या खेळाडूने दाखवलेत. अप्रतिम कॅच, रनिंग कॅच पकडलाय आणि ही कॅच मात्र खूप इम्पॉर्टंट होती, कारण की कॅच बरोबर 4 धाबा देखील वाचवल्यात. 5 चेंडू आता जिंकण्यासाठी 12 धाबांची गरज. 5 बॉल 12. आता स्वतः टीमचे संघ मालक विक्रम सुतार आलेत. 5 बॉल मध्ये 12. ही मॅच मात्र जिंकणं टीम जिजा टायगर साठी खूप गरजेचं आहे, कारण की 5 बॉल मध्ये आता 12 रनची गरज. मॅच संघर्ष मात्र जर पाहिलं तर अगदी संघर्षानं शिखर गाठलंय आणि दोन्ही टीम मात्र याच मॅच साठी मोठा संघर्ष करताना. पण मित्रांनो, तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. इथे आबा देसाई यांनी मात्र संघर्ष केला आपल्या टीमसाठी आणि 100% योगदान देणं काय असतं याचं एक उत्तम उदाहरण मात्र या खेळाडूने दाखवलंय. इथे विक्रम सुतार नाना अगदी वळून मारण्याचा प्रयत्न. संघ मालक सागर सुपुगडे अगदी बॉल पर्यंत वेगाने आले, परंतु या बॉल वरती किती धाबा आल्या? 2 धाबा इथे घेतल्या गेल्या. आता 4 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता. मॅच अजून देखील बनवू शकते, कारण की एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला देऊन जाईल, कारण की विक्रम सुतार नाना हा खेळाडू देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही. दक्ष स्पोर्ट आणि कुट्रे प्रीमियर लीग ही चर्चा मात्र सातत्याने गेली 2 वर्ष राहिली, परंतु यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र 1 धाव तिथे आले. तर 3 बॉल मध्ये 9 धाबांची गरज. साहिल आलाय, नवीन साहिल आलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील साहिल देखील चमकदार कामगिरी केली. साहिलने क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगले एफर्ट दिले. साहिलने बॅटिंग मध्ये खूप चांगले योगदान दिलंय, परंतु आता मात्र संघाला गरज आहे. अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. इथे सहजासहजी हार मानायला कुणी आलेलं नाही आणि कुणीही हार मानायला तयार नाहीये. इथे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. दोन्ही टीम मात्र आपापल्या विजयासाठी मात्र. यावेळेस पहा फटका दर्जेदार, उंची जास्त लांबी कमी. हा कॅच होतोय का काय, परंतु कॅच ड्रॉप. आता मात्र जिजा टायगर या टीमला नेक्स्ट मॅच साठी फेविकॉल, चिकट टेप, फेविक्विक असे साहित्य मात्र आणावं लागेल आणि आपल्या खेळाडूंच्या हाताला लावावं लागेल, कारण की भरपूर असे कॅचेस ड्रॉप झालेत. आबा देसाई सोडलं तर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी एफर्ट कमी पडताना पाहायला मिळतंय. आता 2 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 धाबांची. 2 चेंडू 7 धाबा. हा बॉल मात्र खूप इम्पॉर्टंट. 1 षटकार आला तर सामना मात्र टाय होऊ शकतो. इथे पहा खोल्या टप्प्याचा इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक मात्र बॉलच्या दूरपर्यंत. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार आलाय. आता 1 बॉल मध्ये 3 धाबांची गरज. पुन्हा एकदा या संपूर्ण लीग स्पर्धेमधील 3री सुपर ओव्हर होणार का, ही चर्चा मात्र जरूर केली जाईल. 1 चेंडू आणि 3 धाबांची गरज. 1 बॉल 3 धाबा. चौकार आला तर मात्र सामना जिंकू शकतो टीम दक्ष स्पोर्ट. 2 धावा आल्या तर मात्र सामना टाय होऊ शकतो. काय घडतंय काय बिघडतंय हे मात्र
या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. काळजाचे ठोके चुकवणारी मॅच, हृदयाची धडकन वाढवणारी मॅच, पैसा वसूल मॅच काय असते हे मात्र दक्ष स्फोट आणि जिजा टायगर या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल आणि 3 धावा. सुपर ओव्हर होणार की सामना कोणता संघ जिंकणार हे सांगून जाणारा शेवटचा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. आणि ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र हा बॉल बघू नका, कारण की महत्वाचा क्षण दोन्ही टीमसाठी. शेवटचा बॉल. 1 बॉल 3. चले गेंदबाज. इथे पहा काय घडलं जातंय आणि सामना मात्र इथे जिंकलाय टीम जिजा टायगर या टीमनं. शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं तर 1 धाव आले. गोलंदाजाने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आणि आबा देसाईने देखील एफर्ट खूप लावले. सागर सुपुगडीने देखील चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकला. आणि आबा देसाई यांच्यासाठी देखील संतोष पवार यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी